नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता इथे मी फ्रंट साईडची जी गळ्याची डिझाईन आहे ती चॉक मारून म्हणजे माप टाकून घेतलेली आहे. तर तुम्हाला इथे दाखवते फ्रंट साईडची डिझाईन ही कशी स्टिच करायची ते. तर याच्या आधीचा जो एक व्हिडिओ आहे कटिंगचा, ब्लाऊज कटिंगचा, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. या व्हिडिओच्या खाली लिंक देते. तर इथे मी डीप गळ्यामध्ये पुढची साईड आहे ही कटिंग करून घेत आहे. ही डीप गळ्यामध्ये कटिंग केलेली आहे. काही जणांना प्रश्न पडतो की ही गळ्याची डिझाईन आहे ती बोटनेक ब्लाऊजमध्येच बनवायची. तर असं काही नाही की हा मी जो ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे तो पाठीमागचा गळा 11.5-12 इंचाचा आहे आणि पुढे देखील मी क्रॉसमध्ये 9 इंचावर असे कटिंग करून घेतलेले आहे डीप नेकमध्ये. तर इथे मी जो ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे तो उलट्या साईडून ठेवून घेतला. त्याच्यानंतर जे अस्तर आहे ते ठेवून घेतलेले आहे. पहिल्यांदा इथे गळ्यावरती स्टिच करून घ्यायचे. जे गळ्याची डिझाईन बनवून घेतलेली आहे त्याच्या मापाने कटिंग केलेले आहे ते त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची. इथे मी जॉर्जेटचा कापड आहे ब्लाऊज पीस. तर इथे मी साईडून अस्तर ठेवून पिना लावून घेतलेले आहे. तुम्ही देखील असेच करा, नाहीतर कापड पातळ आहे त्याच्यामुळे आपण स्टिच करतो त्यावेळी कापड इकडे तिकडे सरकतो आणि ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर मग फुगा येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कधी पण पातळ कापड असेल तर पिना लावून घ्यायच्या आणि व्यवस्थित कटिंग केलेलं असते ते आपण स्टिच करून घ्यायचं असते. तर इथे मी गळ्याचे एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले. इथे मी साईडून देखील स्टिच करून घेतले आणि एक्स्ट्राचे कापड कटिंग केले. तर इथे मी गळ्याच्या मापाने कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतला आणि प्रेस करून घेतलेले आहे. साईडून मी फोल्ड करून घेतले आणि एक्स्ट्राचे कापड आहे ते अशा प्रकारे कटिंग करायचे. इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग केले. आता इथे मी फ्रंट साईड तयार करून घेतलेली आहे. ते कॅनव्हास पेपर तयार करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित गळ्याची जशी डिझाईन आहे त्याप्रमाणे ठेवून घ्यायची. इथे मी पिना लावून घेतल्या. कॅनव्हास पेपर जो तयार करून घेतलेला आहे तो गळ्याच्या वरच्या साईडला म्हणजे सरळ बाजूने पहिल्यांदा ठेवून घ्यायचा. गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे डिझाईन शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी कॅनव्हास पेपर सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर पिना काढून घेतलेली आहे. तिथे गळ्यावरती इथे मी डबल शिलाई देऊन घेते. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर अशा प्रकारे आतल्या साईडला आपल्याला इथे उलट्या साईडला कॅनव्हास पेपर परतवून घ्यायचा आहे. इथे मी गळ्यावरती कॅनव्हास पेपर आतल्या साईडला परतवून घेऊन प्रेस करून घेतले, तुम्ही बघू शकता.
छान आलेला आहे गळा. आणि इथे 9 इंचावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी क्रॉसमध्ये 9 इंचावर गळा डीप नेकमध्ये कटिंग करून घेतलेला आहे. सरळ तुम्ही माप टाकून घेतले तर 8-8.5 इंच येईल. त्याच्यानंतर इथे मी प्रिन्सेस कटचे जे पार्ट आपण कटिंग करून घेतलेले होते ते इथे मी स्टिच करून घेते. इथे डबल शिलाई देऊन घेते. कधी पण गळ्याच्या साईडचा जो पार्ट असतो तो प्रिन्सेस कटच्या भागाच्या वरच्या साईडला ठेवून घ्यायचा. कारण आपण प्रिन्सेस कटचा पार्ट असतो, जशी कटोरी मोठी असते त्याप्रमाणे प्रिन्सेस कटचा पार्ट देखील मोठा असतो. तर वरच्या साईडचा जो कापड असतो तो थोडासा हलकासा खेचून शिलाई करून घ्यायची असते. इथे मी दुसरा पार्ट देखील शिलाई करून घेतला. त्याच्यावर देखील आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटचा आकार एकदम छान आलेला आहे आणि फ्रंट साईड तयार करून घेतली. आता इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे मी पाठीमागचा पार्ट तयार करून घेते. तर पाठीमागच्या भागाची जी डिझाईन आहे ती पानगळ्यामध्ये आहे आणि बॅकनेकचे हुक आहेत बॅकनेकला. तर इथे मी आता कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवला. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे मी अस्तरचे कापड आहे ते आणि कॅनव्हास पेपर आहे तो एक सोबत कटिंग करून घेते. कॅनव्हास पेपरवरती पिना लावून घ्यायच्या आणि साईडून कटिंग करायचे. कॅनव्हास पेपर 1.25 इंचाचा किंवा 1 इंचाचा कटिंग करून घ्यायचा. इथे मी अस्तर आहे ते पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून आतल्या साईडला परतवून घेतली गळ्यावरती. आता इथे मी वरच्या साईडून पिना लावून घेते. कारण ब्लाऊज पीसचा कापड आहे तो पातळ आहे, तर व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या. नाहीतर शिलाई करतेवेळी इकडे तिकडे कापड सरकतो आणि फुगा येण्याची शक्यता असते. ब्लाऊज पीस पातळ असेल तर थोडा वेळ लागतो ब्लाऊज स्टिच करायला. इथे मी पूर्ण साईडून शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर पिना काढून घेतल्या. आता आपल्याला इथे बाहेरचून एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसरा पार्ट देखील तयार करायचा आहे. इथे मी एक पार्ट तयार करून घेतला. दुसरा पार्ट देखील इथे तुम्ही बघू शकता तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आय हुकची पट्टी तयार करून घ्यायची. इथे मी आय हुकची पट्टी शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर टक्स देऊन घेतली. इथे पाठीमागचे दोन्ही पार्ट तयार करून घेतले आणि अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. आता आपल्याला इथे पुढच्या साईडचा भाग तयार करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा फोल्ड करून. इथे बराबर फिटिंगच्या साईडून ठेवून घ्यायचे आणि कमी जास्त कापड असेल तर बराबर करून घ्यायचा. इथे माझे दोन्ही चारी पार्ट बराबर आलेले आहेत. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. तुम्ही बघू शकता इथे पुढच्या साईडची जी डिझाईन बनवून घेतलेली होती तिथे मी नॉट्स बनवून शिलाई स्टिच करून घेतलेले आहेत. पहिल्यांदा इथे मी शोल्डरच्या साईडला सरळ बाजूनी शिलाई करून घेतली.
इथे मी पहिल्यांदा सरळ बाजूने शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर उलटी साईड करायची आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. शोल्डरच्या साईडला अर्धा इंच कापड पकडायचा. इथे मी शोल्डर जॉईंट करून स्लीव्ज देखील जॉईंट करून घेतले. तुम्ही बघू शकता. आता इथे मी माप टाकते फिटिंगचे. कमरचे, छातीचे आणि स्लीवचे जे फिटिंगचे माप असते ते इथे माप टाकून घेतले. फिटिंगचे माप आलेले आहे ते एकदम सरळ अशा रेषेमध्ये आलेले आहे. म्हणजे तुमचा ब्लाऊज असे सरळ माप फिटिंगचे आले तर फिटिंगचे माप एकदम परफेक्ट येतो फिटिंगला ब्लाऊज. इथे स्लीवच्या साईडला स्टोनवाली लेस आहे, म्हणून इथे मी स्लोमध्ये शिलाई मशीन चालवली. कारण सुई जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे स्टोनची लेस असेल तर मशीन हळू चालवायची. इथे मी एक साईड फिटिंग करून घेतली आणि एक्स्ट्राचे कापड असेल तर कटिंग करायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला देखील मी पिना लावून घेतलेले आहेत आणि इथे मापे टाकून घ्यायची. कटिंग करतेवेळी जे माप टाकलेले होते त्याच्या मापानेच फिटिंग आलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता. अजून या ब्लाऊजला इथे मी लेस लावून घेणार आहे, तर लेस भेटल्यानंतर स्टिच करून घेईन. इथे मी पाठीमागच्या साईडला देखील नॉट्स बनवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे लटकन बनवून घेतले. तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग आणि कटिंगचा व्हिडिओ आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते लिंक. एकदम छान आणि परफेक्ट, कस्टमरला परफेक्ट आलेला आहे फिटिंगला ब्लाऊज.